जेव्हा आपण स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरुवात करतो तर सर्वात आधी आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे, 3 माळी जप. त्याच्यानंतर आपल्याला तारक मंत्र 3 वेळा म्हणायचा आहे. जेव्हा आपण तारक मंत्र म्हणतो तेव्हा 1 ग्लास पाण्याचा भरून घ्यायचा आहे आणि जेव्हा तुम्ही तारक मंत्र बोलायला सुरुवात करता तेव्हा त्याच्यावरती तुम्हाला हात ठेवायचा आहे. हात ठेवल्यानंतर तारक मंत्र म्हणायचा आणि ते जल घरात सर्वांना प्यायला द्यायचं आणि स्वतः प्यायचं. घरात थोडंसं शिंपडायचं. याने काय होतं, घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर होते आणि जे आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येतात किंवा कुठला आजार असतो तो आजार दूर होतो. आपल्या मनात एक चांगली पॉझिटिव्हिटी येते. तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही तारक मंत्र म्हणता तेव्हा त्या पाण्यावरती म्हणजेच ग्लासावरती तुम्हाला हात ठेवायचा आहे आणि आपल्याला रोज नित्य सेवेमध्ये आपण स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय पठण करतो. म्हणजे रोज 3 अध्याय जर आपण वाचन केले तर 7 दिवसात आपलं 1 पारायण होते. जर तुम्हाला 3 दिवसात 1 पारायण करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, म्हणजे तुम्हाला 7 अध्याय 3 दिवस वाचायचे आहेत. म्हणजे 7 अध्याय तुम्हाला 3 दिवसात तुमचं 1 पारायण पूर्ण होते. तर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करू शकता किंवा हे आपली नित्य सेवा आहे रोजची स्वामींची. तर नित्य सेवेमध्ये 3 माळी जप, 3 वेळा तारक मंत्र आणि 3 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. तर चला मग आता आपण सेवेला सुरुवात करूया. ही सेवा केल्याने आपल्या जीवनात कुठले बदल घडून येतात, कुठल्या सकारात्मक गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात, ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओवरती कंटिन्यू राहा. तर सर्वात आधी मी 3 माळी जप करायला सुरुवात करते. ओम श्री गणेशाय नमः. अध्याय पहिला. श्री सरस्वती नमः. श्री गुरुवे नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबरा यतिवर्य स्वामीराज नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती. गुरुचरित्र सारामृत हा दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि प्रभावी ग्रंथ मानला जातो. या ग्रंथाचे किंवा त्याच्या सारामृतचे नियमानुसार आपण जर वाचन केले तर अनेक समस्या दूर होतात. आपण रोज जर गुरुचरित्र सारामृतचे वाचन केले तर मनातील भीती आणि नकारात्मक विचार दूर होऊन मनशांती आपल्याला प्राप्त होते. आयुष्यात येणारी मोठी संकट, विनाकारण येणारे अडथळे आणि अडचणी श्री गुरूंच्या कृपेने त्या अडचणी, समस्या, संकट दूर होतात. ज्या घरात नियमित गुरुचरित्र सारामृतचे वाचन होते तेथे कौटुंबिक कलह मिटतात आणि सुख शांती नांदते. दारिद्र्य दूर होऊन व्यवसायात, नोकरीत प्रगती होते. आर्थिक अडचणी दूर होतात. पैशांची आवक वाढते. प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होते. कर्ज असेल तर कर्ज फिटण्यास आपल्याला मदत होते. जर एखादा आजार झाला असेल तो आजार दूर होत नाही तर गुरुचरित्र सारामृतचे जर नित्य नियमित तुम्ही वाचन केले, तारक मंत्र म्हटला किंवा मंत्र जप केला तर तो आजार हळूहळू दूर होतो. त्या आजारांपासून आपल्याला मुक्ती मिळते. जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे आणि खूप दिवस झाले तुम्ही प्रयत्न करत आहात, ती इच्छा तुमची पूर्ण होत नाही, तर तुम्ही नित्य नियमाने पठण केल्यास तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात. संतती प्राप्तीसाठी देखील अनेक जण श्रद्धेने याचे वाचन करतात. परमेश्वरावर आपला विश्वास पक्का होतो, श्रद्धा दृढ होते, आत्मबळ वाढते आणि कठीण प्रसंगातही योग्य निर्णय घेण्याची बुद्धी आपल्याला प्राप्त होते. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. तर गुरुचरित्र सारामृतचे वाचन केल्यास अनेक समस्या आपल्या दूर होतात. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, सोये भक्त प्रारब्ध घडवे ही माय, आज्ञेविना काढन नेई त्याला, परलोकही ना भीती तयाला. स्वामी समर्थ महाराज यांचा तारक मंत्र हा अत्यंत शक्तिशाली आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला मंत्र आहे. आपण तारक मंत्राचं जे तीर्थ आहे ते तीर्थ रोज पिल्याने आजार दूर होतात. शरीरातील सुस्ती, नैराश्य आणि अज्ञानता, भीती दूर होते. हे तीर्थ प्याल्याने शरीरातील पेशीमध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते.
चिडचिड होत असेल तर ती चिडचिड कमी होते. मुलं ऐकत नसेल, मुलांना जर तीर्थ दिलं तर त्यांचा चिडचिडपणा दूर होतो. ज्या मुलांना रात्री डचकून जाग येते किंवा अभ्यासात मन लागत नाही, त्यांना हे तीर्थ दिल्याने त्यांची भीती दूर होते आणि एकाग्रता वाढते. माणसाचा गमावलेला आत्मविश्वास परत येतो. कितीही मोठे संकट आले तरीही आपण एकटे नाही, स्वामी आपल्या सोबत आहेत, हा दृढ विश्वास निर्माण होतो. आजच्या या धावपळीच्या युगात येणारा मानसिक ताण कमी करण्यासाठी, रात्री झोप चांगली येण्यासाठी तारक मंत्राचे श्रवण हे एक रामबाण औषधासारखे काम करते. घरात सकाळी किंवा संध्याकाळी मंद आवाजात तारक मंत्र बोलल्याने घरातील नकारात्मक शक्ती, क्लेश आणि भांडणे दूर होतात व घरात सुख समृद्धीचे वातावरण तयार होते. मृत्यूची भीती, भविष्याची चिंता किंवा अपयशाची भीती या मंत्राच्या रोजच्या श्रवण केल्याने किंवा वाचल्याने हळूहळू ते नष्ट होते. तर अशा प्रकारे तारक मंत्राचे तीर्थ आपण जर घेतले तर आपल्या मनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, मनशांती प्राप्त होते. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करा. तर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ सर्वांना.